क्रूसाची वाट. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने आमेन. येशू ख्रिस्ताने आपल्या प्रेमासाठी कॅल्वरीच्या वाटेवर सहन केलेल्या दुःखाची आठवण आपण या 14 स्थानांमध्ये करतो. चला, श्रद्धेने आणि शांत मनाने या मार्गावर चालूया. आम्ही तुझी उपासना करतो हे ख्रिस्ता, आणि तुझे स्तवन करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाने तू जगाचे उद्धार केले आहेस. पहिले स्थान. येशूला मृत्यूदंड ठोठावला जातो. पिलातानं येशूला क्रूसावर खिळण्यासाठी सोपवले. निष्पाप असूनही येशू शांतपणे हा न्याय स्वीकारतो. प्रभू येशू, अन्याय आणि अडचणींच्या वेळी आम्हाला तुझ्यावर विश्वास ठेवण्याची कृपा दे. उत्तर. क्रूसावर खिळलेल्या प्रभू येशू, आमच्यावर दया कर. दुसरे स्थान. येशू क्रूस उचलतो. येशू स्वतःचा क्रूस उचलून कॅल्वरीच्या दिशेनं निघतो. तो प्रेमानं जगाचे पाप आपल्या खांद्यावर घेतो. प्रभू येशू, आमच्या जीवनातील क्रूस धैर्यानं उचलण्याची शक्ती आम्हाला दे. उत्तर. क्रूसावर खिळलेल्या प्रभू येशू, आमच्यावर दया कर. तिसरे स्थान. येशू पहिल्यांदा पडतो जर क्रूसाच्या ओझ्याखाली. येशू जमिनीवर पडतो, पण पुन्हा उठून आपल्या मार्गावर पुढे चालतो. प्रभू येशू, आम्ही पापात पडलो तर पुन्हा उठून तुझ्या मार्गावर चालण्याची कृपा दे. उत्तर. क्रूसावर खिळलेल्या प्रभू येशू, आमच्यावर दया कर. चौथे स्थान. येशू आपल्या आईला भेटतो. दुःखाच्या या मार्गावर येशूची भेट त्याच्या आई मरियमशी होते. दोघांच्या हृदयात वेदना असली तरी देवाच्या इच्छेला ते स्वीकारतात. प्रभू येशू, दुःखात असलेल्या लोकांना आधार देण्याची प्रेमळता आम्हाला दे. उत्तर. क्रूसावर खिळलेल्या प्रभू येशू, आमच्यावर दया कर. पाचवे स्थान. सायरीनचा सायमन येशूला मदत करतो. सैनिक सायरीनच्या सायमनला क्रूस उचलण्यास भाग पाडतात. तो येशूच्या ओझ्यात सहभागी होतो. प्रभू येशू, इतरांच्या दुःखात सहभागी होण्याचे दयाळू मन आम्हाला दे. उत्तर. क्रूसावर खिळलेल्या प्रभू येशू, आमच्यावर दया कर. सहावे स्थान. व्हेरोनिका येशूचे मुख पुसते. व्हेरोनिका पुढे येते आणि प्रेमानं येशूचे रक्ताळलेले मुख पुसते. तिची दया येशूच्या दुःखात सांत्वन बनते. प्रभू येशू, गरजू लोकांवर दया आणि करुणा दाखवण्याची कृपा आम्हाला दे. उत्तर. क्रूसावर खिळलेल्या प्रभू येशू, आमच्यावर दया कर. सातवे स्थान. येशू दुसऱ्यांदा पडतो. क्रूसाचे ओझे पुन्हा जड होते आणि येशू दुसऱ्यांदा पडतो. तरीही तो उठून आपल्या मार्गावर पुढे जातो. प्रभू येशू, वारंवार पडल्यावरही पुन्हा उभे राहण्याचे धैर्य आम्हाला दे. उत्तर. क्रूसावर खिळलेल्या प्रभू येशू, आमच्यावर दया कर. आठवे स्थान. येशू यरूशलेमच्या स्त्रियांना भेटतो. काही स्त्रिया येशूच्या दुःखासाठी रडतात. येशू त्यांना खऱ्या पश्चातापाची आठवण करून देतो. प्रभू येशू, आमच्या हृदयाला पश्चाताप आणि बदलाची कृपा दे. उत्तर. क्रूसावर खिळलेल्या प्रभू येशू, आमच्यावर दया कर. नववे स्थान. येशू तिसऱ्यांदा पडतो. कॅल्वरीजवळ येताच येशू थकून तिसऱ्यांदा पडतो. तरीही तो प्रेमासाठी शेवटपर्यंत चालतो. प्रभू येशू, आमच्या दुर्बलतेत आम्हाला शक्ती दे. उत्तर. क्रूसावर खिळलेल्या प्रभू येशू, आमच्यावर दया कर. दहावे स्थान. येशूचे वस्त्र काढले जाते. कॅल्वरीवर पोहोचल्यावर येशूचे वस्त्र काढले जाते आणि त्याचा अपमान होतो. प्रभू येशू, अहंकार सोडून नम्रतेनं जगण्याची कृपा आम्हाला दे. उत्तर. क्रूसावर खिळलेल्या प्रभू येशू, आमच्यावर दया कर. 11वे स्थान. येशूला क्रूसावर खिळले जाते. येशूला क्रूसावर खिळले जाते
आणि तो जगाच्या उद्धारासाठी स्वतःला अर्पण करतो. प्रभू येशू, आम्हाला इतरांना क्षमा करण्याची आणि प्रेम करण्याची कृपा दे. उत्तर: क्रूसावर खिळलेल्या प्रभू येशू, आमच्यावर दया कर. 12वे स्थान. येशू क्रूसावर मृत्यू पावतो. येशू शेवटचे शब्द बोलतो आणि आपले जीवन मानवजातीच्या तारणासाठी अर्पण करतो. प्रभू येशू, तुझ्या महान प्रेमाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. उत्तर: क्रूसावर खिळलेल्या प्रभू येशू, आमच्यावर दया कर. 13वे स्थान. येशूला क्रूसावरून खाली उतरवले जाते. येशूचे शरीर क्रूसावरून उतरवून त्याच्या आईच्या हातात दिले जाते. प्रभू येशू, आमच्या दुःख आणि शोकाच्या क्षणी आम्हाला तुझी शांती दे. उत्तर: क्रूसावर खिळलेल्या प्रभू येशू, आमच्यावर दया कर. 14वे स्थान. येशूला कबरीत ठेवले जाते. येशूला एका नवीन कबरीत ठेवले जाते. अंधार असला तरी पुनरुत्थानाची आशा जिवंत आहे. प्रभू येशू, तुझ्या पुनरुत्थानाच्या आशेनं आमचे जीवन भरून टाक. उत्तर: क्रूसावर खिळलेल्या प्रभू येशू, आमच्यावर दया कर. प्रार्थना. प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या क्रूसाच्या मार्गानं आम्हाला तुझ्या प्रेमाची जाणीव झाली. आमच्या जीवनात तुझ्या मार्गानं चालण्याची कृपा दे आणि तुझ्या पुनरुत्थानाच्या आशेत आम्हाला स्थिर ठेव. हे आम्ही ख्रिस्त आमच्या प्रभूद्वारे मागतो. आमेन.